ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा मी कधी रस्ता इच्छा बेसिक लिंक रोड त्या बोगद्यातनं गेल्यानंतर कळतं की देवाभाऊचा विकास काय लोकांना सवय असते जेवलेल्या ताटातच थुकायचं. ईश्वरपूरच्या नगराध्यक्षाचं पद त्या ठिकाणी रद्द झालं आणि त्याचं सगळं क्रेडिट माहितीलाच आहे असं त्या ठिकाणी दिसतंय. मात्र त्या दिवशी तुमच्या सुद्धा पोस्ट मोठ्या प्रमाणामध्ये फिरत होत्या. मी अगदी आमदार आणि ईश्वरपूरच्या त्यांची आता कोणच सांगतो तुम्हाला की मी काम आम्ही आणलं की उद्घाटनला जायचं. शासनाला आम्ही एखादं पत्र देऊन मंजूर करून आणलं की त्याच्या अगोदरची तारीख घालून पत्र द्यायचं, मीच आणलंय म्हणायचं. सोशल मीडिया राज्याचा प्रमुख आज कोण आहे मला माहित नाही, पण आता त्यांना करावं लागेल. या तालुक्याचे आमदार याने बावनकुळे साहेबांचं अभिनंदन केलं, पण तुमच्या सरकारमध्ये तुम्ही का केलं नाही? पण अनेक कामं आम्ही आणली, काही लोकांनी उद्घाटन केली. एवढं तुम्हाला खटपटच खायला लागले नसते. बैठक घ्या, डिजिटल लावा, बैठकीचं व्हॉट्सअपवरनं फिरवा. माहितीतल्या नेत्यानं काम आलं की ते झालंच नाही पाहिजे पहिल्यांदा. अरे हे कामं आम्हाला तर का करावी लागते मी सांगतो. पानंद रस्ता आम्हाला का करायला लागते ते देवाभाऊच्या आशीर्वादामुळं सदाभाऊ इथं आहे. कशाला मी कुणावर चर्चा करू. राज्याचे विधान परिषदेचे आमदार आणि शेतकरी नेते आमदार आदरणीय सदाभाऊजी खोत आज आपल्यासोबत या ठिकाणी चर्चेसाठी उपस्थित आहेत. आज वरुण ईश्वरपूर या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. महायुतीचं जे धोरण आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रमुख मुद्दा तो आहे आणि इतर मुद्दे सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपल्याला मांडलेले बघायला मिळतात. पहिला जो आपण मुद्दा मांडलेला आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये, शेतकरी कर्जमाफी असेल किंवा जे रेग्युलर त्या ठिकाणी कर्ज भरतात त्यांना 50,000 रुपये कर्जमाफी असेल, काय नेमका विषय आहे? महाराष्ट्राला देवाभाऊच्या रूपानं खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकासभिमुख आणि दिशादर्शक नेतृत्व मिळालेलं आहे, अभ्यासू नेतृत्व मिळालेलं आहे. आणि या व्यक्तिमत्वानं या महाराष्ट्रामध्ये विकासाचं राजकारण खऱ्या अर्थानं केलं. एक आपल्या लक्षात येईल की देवाभाऊचा जर विकास बघायचा असेल तर डोळं उघडं ठेवून बघावा लागेल, मन शुद्ध ठेवून विकास बघावा लागेल. देवाभाऊचा विकास हा मुंबईला निघालं बेसिक लिंक रोड त्या बोगद्यातनं गेल्यानंतर कळतं की देवाभाऊचा विकास काय. काय लोक त्या बोगद्यातनं जातात पण कुचेष्टा करतात. काय लोकांना सवय असते जेवलेल्या ताटातच थुकायचं. जायचं बोगद्यातनं पण टीका मात्र बोगद्यावर करायचे. त्यांना अकलशितवर न जायला लागल्यावर कळेल विकास कुठं आहे. त्यांना मेट्रोत बसल्यावर कळत विकास कुठं आहे. त्यांना काही लोकांना अजून विकास जर करायचा असेल तर मला वाटतं तिने पेठ चांगले रस्त्यानं गेलं मग त्यांना कळेल देवाभाऊचा विकास कुठं आहे. देवाभाऊचा विकास बघायला मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्त्यावरनं चालत जावं लागेल, मग कळलं विकास शेतकऱ्याच्या शेताकडे निघालाय. त्यांना विकास करायचा असेल तर जत खानापूर आटपाडी कवठे मंडळाला जावं लागेल. हजारो कोटी रुपये प्रधानमंत्री सिंचन योजनेत दिलं आणि तिथं शेती हिरवीगार व्हायला लागल्या, त्या शेतात जावं लागेल. त्यावेळी त्या माणसांना कळेल की देवाभाऊचा नेमका विकास कुठं आहे. देवाभाऊचा विकास हा लाडक्या बहिणीच्या जवळ जाऊन पाहावा लागेल. तेव्हा कळलं 50 वर्षामध्ये तिला एक दमडी दिली नाही, पण आज तिच्या खात्यावरती महिन्याला 1,500 रुपये येतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शेतकऱ्याला 1 रुपया दिला नाही, पण आज त्याच्या खात्यावर महिन्याला 12,000 रुपये यायला लागले, वर्षाला 12,000 रुपये यायला. विकास तिथं गेल्यावर कळेल. पोलीस पाटलाचं मानधन 15,000 झालं, विकास पोलीस पाटलाला कसे गेले होते. अंगणवाडी सेविकेचा पगार वाढला, कोतवालचा पगार वाढला. विकास
बघायचं असेल तर तिथं जाऊन पाहावं लागेल की नेमका विकास कसा होतोय. आणि अजून विकास बघायचा असेल काही लोकांना तर त्याने क्रांतिसिंह नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयात जाऊन बघावं लागेल की माझ्या नाना पाटलाच्या नावानं इथं एक ज्ञान मंदिर उभा राहायला लागलेलं आहे. ह्याला हे विकास बघण्याची दूरदृष्टी असली पाहिजे. वाकोर्डे बुद्रुक योजनेच्या माध्यमातून हिरवीगार शेती झाली. ही योजना माहितीनंच मान्यता दिली. राहिलेला पैसा सुद्धा देवाभावनच दिला. विकास शेतकऱ्याच्या शेतावर आज डुलायला लागलाय. तिथं जावं लागेल. आणि म्हणून कोण काय म्हणते याला महत्व नाही. काल या तालुक्याचे आमदार याने बावनकुळे साहेबांचं अभिनंदन केलं. 20 वर्षाच्या कालखंडामध्ये ते मंत्री होते, त्यांना संधी नाही मिळाली महसूल मंत्र्याचं अभिनंदन करायची. त्यांना अभिनंदन महायुतीतल्या मंत्र्याचं करावं लागलं, कारण त्यांना कळलं हे विकासोन्मुख सरकार आहे. लक्षात आलं का तुमच्या? आणि म्हणून मला वाटतं आम्हाने लोकांच्या प्रश्नावर काम करायचं. मी मगाशी म्हणलो की गेली अनेक वर्ष अतिक्रमण करून काही लोक घर बांधून राहिलेले आहेत, पण त्यांना हक्काचं घर नव्हतं. अरे हक्काचं घर आणि निवारा देण्याचं काम देवाभाऊनं केलं. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं की आम्हाला हक्काचं घर नाही, आम्हाला योजना मिळत नाही, घरकुल योजनेतनं घर मिळत नाही. अरे हे देवाभाऊनं केलं. विकास त्या गरिबाच्या घरात गेलो कळे त्याच्या नावावर घर झाले हो, त्याची लेकरं बाळ आनंदानं नाचायला लागतं. तिथं विकास दिसेल. त्याच्यासाठी धनराष्ट्र बनवून विकास नाही दिसू शकत. नाही, तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना महत्वाचा मुद्दा मांडलेला. आता तुम्ही विकासाच्या त्या ठिकाणी धोरणं फडणवीस सरकारची सांगतायच, मात्र ओरणेश्वरपूर सारख्या ठिकाणी असेल किंवा वाळवा तालुक्याच्या सारख्या ठिकाणी IT पार्क उभारणार असं, डाटा पार्क आणि IT पार्क उभारणार असं तुम्ही सांगितलेलं आहे. हा सगळ्यात मोठा निर्णय आहे. म्हणजे काय की मी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि एक सगळ्या आमच्या महायुतीमधल्या नेत्यांच्या पहिल्यापासून तालुक्यातल्या आमच्या अशी मागणी होती की तालुक्यामध्ये भाऊ काहीतरी शासकीय मोठे उद्योग, शासनाच्या मोठ्या योजना योजनेच्या माध्यमातून काम उभा राहिलं पाहिजे. आम्ही स्वतःसाठी काही मिळवलं नाही. मग म्हणून म्हटलं मी की क्रांतिसिंह नाना पाटील आम्ही फूड टेक्नॉलॉजी कॉलेज आणलं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फूड टेक्नॉलॉजी कॉलेज हे पहिलं एकच इथं आहे ईश्वरपूरला. आता आम्ही IT पार्क उभा करत आहोत. त्याच्या मागची संकल्पना माझी नाही आहे, त्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचे. तंत्रज्ञानाचा पुरस्कार हा शरद जोशींनी केलेला होता की शेतकऱ्याच्या शेतात नवं तंत्रज्ञान आलं पाहिजे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जनतेचा समाजाचा विकास. IT पार्कचा ठराव झालाय का? नाही, हा विचार पुढे आल्यावर त्यांच्या नावानं एक तंत्रज्ञानाचं दालन उभा करायचं होतं आणि म्हणून शरद जोशींच्या नावानं या ठिकाणी आम्ही IT पार्क ईश्वरपूरला उभा करण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे आणि लवकरच त्याची घोषणा होईल. सर्वसाधारणपणे 250 ते 300 कोटी रुपयाची ती गुंतवणूक आहे. IT पार्कला जोडून मी मागणी केली की डेटा सेंटर सुद्धा करा. जर डेटा सेंटर या ठिकाणी झालं तर वेगवेगळ्या कंपनीचा डेटा स्टोरेज होईल. त्याचबरोबर सरकारचे अनेक विभाग आहेत, त्या काही विभागांचा डेटा या ठिकाणी स्टोरेज करता येईल. आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष IT पार्क उभा राहिल्यानंतर 4 ते 5 हजार तरुणांना रोजगार मिळेल. आमचे IT इंजिनियर पुण्याच्या दिशेनं जातात, मुंबईच्या दिशेनं जातात, बेंगलोरच्या दिशेनं जातात. त्याऐवजी आमची मुलं इथं काम करतील आणि पैसा आमच्या गावात येईल. त्यामुळं गावाची सुद्धा भरभराटी होईल आणि शिक्षणाचा कल मुलांचा अजून वाढेल काय. आणि म्हणून समाज उपयोगी कामं समाजाला आणि भावी पिढीला पुढे घेऊन जाता येईल अशी कामं रचनात्मक व्हावी ती ही भावना खऱ्या अर्थानं आमच्या मनामध्ये आहे आणि त्या दृष्टीने आम्ही या ठिकाणी काम करतो. माझा एक स्वभाव आहे, तुम्हाला सांगतो की मी काम गटाराचं जरी आणलं नसेल तर मी कधीच म्हणत नाही मी आणलेलं आहे.
मी अनेक कामांना माझ्या इथं आता सहकार्य आहेत, राहुलदादा आहेत, प्रसाद आहेत, पाटील आहेत. आम्ही उद्घाटनला बी जात नाही. बऱ्याच वेळा राहुलदादा मला म्हणत असतात, हे भाऊ उद्घाटनला या या या, म्हणजे आम्हाला त्याच्यामध्ये रस नाही, काम होण्यात रस आहे. पण अनेक कामं आम्ही आणली, काही लोकांनी उद्घाटन केली. अगदी आमदार आम्हीच ईश्वरपूरच्या, त्यांची आता खोडच सांगतो तुम्हाला की मी काम आम्ही आणलं की उद्घाटनला जायचं. शासनाला आम्ही एखादं पत्र देऊन मंजूर करून आणलं की त्याच्या अगोदरची तारीख घालून पत्र द्यायचं, मीच आणलंय म्हणायचं. दुसऱ्या बाजूला आम्ही एखादं काम उभा करायला हातात घेतलं की त्याच्यामध्ये लगेच कार्यकर्त्यांना उठवायचं, ते काम बंद कसं पहिल्यांदा पडेल यासाठी प्रयत्न करायचा. नंतर त्या कामामध्ये आपले लोक घुसवायचे आणि मग घेतात, तुम्ही हे सांगतोय अशा पद्धतीने करा रे, त्यांना क्रेडिट जाता कामा नये. असे 2-3 उदाहरण आहेत, ते मी योग्य वेळी सांगेन. मी आता त्यातलं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे सांगली पेठ हायवेचं आहे. त्यात सांगली पेठ हायवेचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही सांगताय की 20 वर्ष त्यांना तो मार्ग झाला नाही, आता महायुतीच्या काळामध्ये आम्ही तो मार्ग केलेला, मात्र त्यांनी पत्र दिलेले आहेत पूर्वीचे, असं त्यांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी. असं आहे, मी काय क्रेडिट मला मिळावं घ्यावं असा कधी माझ्या मनात हेतू आला नाही. आणि मी काही पत्रक पुढारी मी नाही आहे. सोशल मीडिया राज्याचा प्रमुख आज कोण आहे मला माहित नाही, पण आता त्यांना करावं लागेल, कारण ते सध्या एवढ्या सोशल मीडियामध्ये गुंतलेले आहेत काय. त्यामुळे बऱ्याच वेळा आमची प्रसिद्धी माहिती त्यांच्या माध्यमातूनच अमानवी होत असते काय. आणि कसं आहे की श्रेय घेण्यापेक्षा समाजाला काय देता येईल, समाजासाठी आपल्याला काय करता येईल का, सगळे मिळून आपण करूया. प्रत्येकाने एक एक मूठ टाकली की त्याचा पर्वत होतो तयार. हे मानणाऱ्यापैकी मी कार्यकर्ता आहे, मी काम थांबवणारा कार्यकर्ता नाही आहे काय. पण यांचं मी बघितलंय, कुठलं बी काम असू दे ते कसं थांबल, मग ते मी आलो पाहिजे, मी मार्गदर्शन केलं पाहिजे, मी बैठक घेतली पाहिजे आणि मग सांगायचं की माझ्यामुळं झालं. अरे तुमच्यामुळं जर कोंबडा उगवतो उगवून दे, का घरकुल नियमानुकूल झाली नाही. त्या आष्ट्याला ज्या काही जागा लोकांची होती त्याही घर नावावर नव्हती, काय ते 469 एवढ्या पोस्ट फिरायला लागल्या. 469चं आम्ही करून आणलं, मग 20 वर्ष काय झोपला. अरे केवढी मोठी संधी होती 20 वर्ष. पण करून कुठनं आणलं, देवाभाऊच्या सरकारबद्दल. मग तुमच्या सरकारमध्ये तुम्ही का केलं नाही, एवढं तुम्हाला खटपटच खायला लागले नसते. बैठक घ्या, डिजिटल लावा, बैठकीचं व्हॉट्सअपवरनं फिरवा, कार्यकर्त्यांना सांगायला लागायचं साहेबांनी बैठक घेतली म्हणून झाली. अरे 20 वर्ष करायचाच अधिकार तुम्हाला होता. त्यांच्या लक्षात आलं हे सरकार करणार, मी अडवून ठेवलं 20 वर्ष, पण आता हे सरकार करणार, मग आता क्रेडिट आपल्याला मिळालं पाहिजे. तो पुरवठा अधिकारी आठवड्यात एकदा आष्ट्याला जावं, एक पुरवठा अधिकारी 1 दिवस जाणार, त्याच्या एवढ्या पोस्ट की आम्ही अर्ज दिला, आम्ही विनंती केली, तो अधिकारी आमच्यामुळं आला. अरे काय आहे, उद्या म्हशी गायन व्हायला मी माणसं तुमच्यामुळे आणली जा तर मला आम्हाला काही फरक पडत नाही. अरे आष्टा तहसील कार्यालय विलासराव शिंदे साहेबांची इच्छा पूर्ण करण्याचं काम देवाभाऊनं केलं. 20 वर्षात तुम्ही तहसील कार्यालय का दिलं नाही. अरे आम्ही घर दिले यार, मग घरात झोपायला चटई आम्ही देणारच की, जेवायला ताटवाटी आम्ही देणारच की. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या परिसराचा विकास व्हावा ही आमची भावना. यांची असं नाही, यांचं महायुतीतल्या नेत्यानं काम आलं की ते झालंच नाही पाहिजे पहिल्यांदा का. अरे हे कामं आम्हाला तर का करावी लागते, मी सांगतो. पानंद रस्ता आम्हाला का करायला लागते, ते घर अनुकूल गरिबांना घर मिळालं पाहिजे. आमच्या जिल्हा परिषदनं बागणीमधला अतिक्रमण नियमनकूल करण्याचा प्रस्ताव आला, नामंजूर केला. अरे गरीबाला हक्काचं घर मिळालं पाहिजे. तब्बल 50 घर आहेत त्याच्या, 50 नाव आहेत ना त्याच्या, 95 आहेत.
अरे त्यांच्या लेकरा बाळाचे लग्न व्हायचे असतात, आणि अडचणीला घरावर कर्ज काढता येतं, घरकुल योजनेतनं त्याला घराला अनुदान मिळतं, आणि तो ठरावा तुम्ही बारगळता, त्याला मान्यता देत नाही. काय तुमची गरिबांची सेवा चालली आहे एवढी? अरे तुम्ही गरिबाला राहायला घर देऊ शकत नाही, पण या देशाचे प्रधानमंत्री आवास योजनेतून कोट्यावधी घरं गरिबाला द्यायला निघाली ती, आणि तुम्ही गरिबानं आभाळाखाली आणि धरतीवर झोपावं. म्हणून मला वाटतं की अशानं राजकारणामध्ये मोठं होत नाही, मोठं व्हायला मोठं बन लागतं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, तो प्रश्न राज्यामध्ये सध्या गाजलेला आहे. मागच्या 2 आठवड्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या सरकारच्या माध्यमातून असेल, ईश्वरपूरच्या नगराध्यक्षाचं पद त्या ठिकाणी रद्द झालं, आणि त्याचं सगळं क्रेडिट महायुतीलाच आहे असं त्या ठिकाणी दिसतंय. मात्र त्या दिवशी तुमच्या सुद्धा पोस्ट मोठ्या प्रमाणावर फिरत होत्या. नाही, असं तुम्ही क्रेडिट घेताय का तसं? काय आहे की नगरपालिकेचा जो कायदा नियम जो काय आहे याच्यावर काम खऱ्या अर्थानं आमचे विश्वनाथ बापू डांगे काय आणि चिमण भाऊ ही मंडळी त्या बाबतीमध्ये करत आहे. आणि काही लोक महायुतीतले आमचे कार्यकर्ते त्यांना काय माहिती असेल त्या आधारे ते तक्रारीमध्ये गेलेले होते. मला सुद्धा हे सगळं घडलेलं वर्तमानपत्रामध्ये आल्यानंतर मला समज, त्यामुळे हा काही क्रेडिटचा भाग नाही, हे कायदेशीर लढाई आहे. आणि प्रत्येक माहितीतले नेते त्यांच्या पद्धतीनं विषयवाच काम करत आहेत. पण त्याच्या बाबतीमध्ये आरोप असा होतोय की सत्ता मिळवता आली नाही तुम्हाला नगरपालिकेमध्ये, मात्र अशा पद्धतीनं काहीतरी करून नगराध्यक्ष पद रद्द करायचं किंवा वेगळ्या पद्धतीनं सत्ता मिळवण्याचं त्या ठिकाणी काम सुरू आहे. काय आहे, या वाळवा तालुक्यात पद कुणाला मिळतात, कशी मिळतात, कशी दिली गेली, ह्याचा लय मोठा इतिहास आहे. त्याच्यावर एक स्वतंत्र डिबेट होईल. कुणाला कसं अडचणीत आणलं, तो जर नामोहरम होत नसेल तर त्याला कशा पद्धतीने डाव रचून नामोहरम केलं गेलं, ह्याच्यावर एक पुस्तक होईल. लक्षात आलं का? त्यामुळं कोण साजूक आहे कोण नाजूक आहे काय हे आता मी सांगावं आणि साजूकपणाचा आवडणाऱ्याने ऐकावं अशातला भाग नाही. खरं तर जो राज्य शासनाचं जे धोरण आहे किंवा केंद्र शासनाचं जे धोरण आहे की शक्तीपीठ महामार्ग, आता शक्तीपीठ महामार्ग हा आपल्या वाळवा तालुका असेल किंवा आपल्या आसपासची गाव आहेत त्याच्यामधून जातो. मात्र अनेक वेळा तुमच्यावरती अशी टीका होते की सदाभाऊ हे सत्तेतले आमदार असल्यामुळे ते शक्तीपीठावरती बोलत नाही किंवा शेतकऱ्यांचे नेते असून सुद्धा त्या शेतकऱ्यांच्या मागे त्या ठिकाणी उभा राहत नाही. काय भूमिका आहे? असं आहे की सदाभाऊ आमदार असल्यामुळं बोलत नाही, शेतकऱ्याचे नेते असून बोलत नाही. आणि ऊस आंदोलनामध्ये सदाभाऊला पावशी फाट्यावर मारलं त्यावेळी मी ऊसाचं आंदोलन करत होतो का गांजाचं करत होतो? ऊसाच्या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी मार खाल्ला, तुरुंगात घातलं, त्या कशाचं आंदोलन करत होते? दुधाचं आंदोलन अनेक कार्यकर्त्यांनी केलं, दूध वतलं, तुरुंगात गेले. आता ह्यांना पुळका आला या शेतकऱ्याचा, लय मौशी रडायला लागली आमची शेतकऱ्यासाठी. त्यावेळी मग जरा ऊसाच्या आंदोलनात आमच्यावर यायला पाहिजे होतं, दुधाच्या आंदोलनात आमच्या बरोबर यायला पाहिजे होतं. तेव्हा काय झालं तर याला तेव्हा कुठं होता तुम्ही? स्मशानात होता? अरे आपल्या सोयीनुसार राजकारण करायचं हे आम्ही कधी केलं नाही. आणि आंदोलन करायचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांनी करावं. आम्ही 20 वर्ष केलंय. माझी तर परमेश्वराकडे इच्छा आहे की भगवंता ह्यांना मोठा आशीर्वाद दे, वरदान दे, किमान 20 वर्ष तुम्ही हे करत राहावं. चांगली गोष्ट आहे ना, लोकांच्यासाठी कोणतरी लढणारा पाहिजे. आम्ही लढलो बाबा, आता आम्ही जरा थकलो, आता हे नव्या जोमानं नवं घडी लागली ती. आम्ही असं म्हटलं का लढू नका? अनेक काय विषय देतो आम्ही काढून आंदोलनाचे. चांगलं आहे ना गोष्ट, कोणतरी आंदोलन करत आहे, आता मी त्यांना नवा विषय देतो, तुम्ही मांडा, बघा जमलं तर, तुम्हाला मुलाखत त्यांनी दिली तर.
की 2 साखर कारखान्याच्या मधलं 20 किलोमीटरचं अंतर काढलं गेलं पाहिजे. ह्याचं तुम्ही लवकर आंदोलन घ्या म्हणावं. शेतकऱ्यांच्यासाठी आहे, फायदा आहे, स्पर्धा लागेल. बघा घेतील का आंदोलन. कसं असतंय, सोयीनुसार बोलणं खऱ्या अर्थानं सोपं असतंय. शक्तीपीठाच्या बाबतीत माझ्यामध्ये स्पष्ट मत आहे, आम्ही शेतकऱ्याच्या बाजून आहोत. काय हे सोशल मीडिया प्रमुख असल्यामुळे यांना अफवा पसरवायची सवय लागली आहे. सोशल मीडियामध्ये चॅट टट्टू ठेवून पगारावर काय कमेंट करून नेता होत नाही. लक्षात आलं. सोशल मीडियावर शेती कशी करावी लिहिल्यावर शेती करायला येत नाही. वावरात जायला लागतं, डोंगराला माती लागल्यावर कळतंय शेती कशी करावी. आणि म्हणून मला वाटतं की शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये सरकार चर्चेतनं मार्ग काढायला तयार आहे. सरकार बरोबरीने बसावं. माझी भूमिका स्पष्ट आहे की सरकारनं शेतकऱ्याशी, शेतकरी नेत्यांशी संवाद साधावा, संवादातनं मार्ग काढावा आणि मग त्याच्यामध्ये पुढे जावं. मी असं म्हटलेलं नाही शक्तीपीठ झाला पाहिजे, हेच म्हणते सदाभाऊ असं म्हणतोय. काय म्हणजे सगळा ठेका ह्यांनाच दिलाय, आलं का लक्षात. आणि मी आज सांगतो तुम्हाला आपल्या माध्यमातून, शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये सरकार शेतकऱ्यावर अन्याय करणार नाही, जोर जबरदस्ती करणार नाही. आम्ही चर्चा करू, त्यातून मार्ग निघाला तर आम्ही पुढे जाऊ. माझे शेवटचे 2 प्रश्न आहेत. आता सध्या राज्यामध्ये ट्रेंडिंग असणारा विषय आहे की गेल्या अनेक वर्षापासून त्या प्रश्नाची चर्चा होते की आमदार जयंत पाटील हे भाजपमध्ये जातात किंवा त्यांना घेतलं जाणार आहे. तुम्ही सत्तेतले आमदार आहात किंवा देवेंद्र फडणवीस जे यांच्याजवळ तुम्ही कायमस्वरूपी असता, काय नक्की ह्या प्रश्नामध्ये तथ्य आहे किंवा या चर्चेमध्ये तथ्य आहे? कसं असतंय, काय लोकांना चर्चेत राहायचं असते आणि बातम्या पेरायच्या, 1-2 भेट घ्यायची, त्या बातम्या पेरायच्या आणि मग त्या चर्चा सुरू होत्या. मग चर्चा राहिल्या की कार्यकर्ते सैरा वैरा धावत नाहीत, जायला नको जायला नको. आता आमच्या चिमण भाऊ बोलणार नाही, पण चिमण भाऊला आमच्या असं सांगितलं तर तू कुठे निघालाय, आपण सगळे मिळून जायचं. कार्यकर्ते थांबवण्याचा एक तो ड्रामा आहे आणि अधिकाऱ्यांच्या मध्ये भीती तयार होती. अरे काम नाही ऐकलं साहेबाचं, तो साहेबात आता मंत्री होणार आहे, परत साहेब पालकमंत्री होणार आहे. काय शो ड्रामा 2014 पासून चाललाय या. तो काय आजचा आहे का? आणि कसं असतं, एक आपल्याकडे गावगाड्यात म्हण आहे, लवाडाचं अवतान जेवल्याशिवाय खरं नसतं. काय त्यामुळं हे ड्रामा सेंटर आहे, बाकी काही नाही. समजा आले तर थोडं काय म्हणजे भविष्यात काय होईल सरकारमध्ये सांगता येत ना, आलेच तर तुमची काय भूमिका असणार आहे? असं आहे, कोण आलं आणि कोण गेलं ह्याचं आम्हाला कधी दुःख नाही. आम्ही पहिले बी महायुती बरोबर होतो, आता बी महायुती बरोबर आहे. त्यामुळं कुणी याचं नाही, त्याचा प्रश्न आहे. कुणाला घ्यायचं कुणाला घ्यायचं नाही हा महायुतीच्या नेत्यांचा प्रश्न आहे. मी उघड ड्रामा सेंटर काढणार नाही तसं काहीतरी. त्यामुळे ते ठरवतो. ड्रामा सेंटर मध्ये तुम्हाला माहिती आहे का त्याचा अर्थ काय असतो? मोठा मार ज्यावेळी लागतो ब्रेनला, डोक्याला, त्यामुळे तिथं मोठं ऑपरेशन थिएटरला ड्रामा सेंटर. भाऊ शेवटचा प्रश्न आहे. काल तुम्ही सगळेजण एकत्र होता ईश्वरपूरमध्ये शिबिराच्या निमित्ताने. एक मुश्किल माझा प्रश्न आहे या ठिकाणी. तुम्ही सगळे एकत्र होता, नेमकी चर्चा तुमच्यामध्ये काय झाली? नाही, मी काही चर्चा बिर्चा करत नाही. मी एवढा साधा सुधा माणूस आहे. काय लक्षात आलं का? देवाभाऊच्या आशीर्वादामुळं सदाभाऊ इथं आहे. कशाला मी कुणावर चर्चा करू? नक्कीच आपण बघितलं की होते एक आहे किंवा आलो, ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा मी कधी रस्ता विचार. तर नक्कीच आपण पाहिलं की होते आमदार सदाभाऊ खोत यांनी वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत आणि खास करून ते नेहमीप्रमाणेच आमदार जयंत पाटील यांच्यावरती बोलत असतात. त्याच पद्धतीने आज देखील त्यांनी
जयंत पाटील यांच्या बाबतीतली भूमिका अगदी परखडपणे स्पष्ट केलेली आपल्याला बघायला मिळते. आणि पत्रकार परिषदेतला महत्त्वाचा मुद्दा की आपल्या मुरुड ईश्वरपूर ठिकाण असेल किंवा वाळवा तालुक्यामध्ये IT पार्क या ठिकाणी उभारला जाणार आहे किंवा डाटा सेंटर उभारलं जाणार आहे. त्यासोबतच जे क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय आहे ते विद्यालय सुद्धा या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये एप्रिलमध्ये त्याचं उद्घाटन करणार असल्याचं आमदार सदाभाऊ खोत यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं. आपल्या सेवेत आहे डॉक्टर सचिन सांगरुळकर यांचं लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. आरोग्य हेच आयुष्याची खरी संपत्ती आणि त्या आरोग्याची संपूर्ण काळजी आता एकाच छताखाली. अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टर, अत्याधुनिक उपकरणे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 24 तास आपत्कालीन सेवा, ICU, डायलिसिस, डिजिटल एक्सरे, CT स्कॅन, सोनोग्राफी, पॅथॉलॉजी तसेच विविध आजारांवरील विशेष उपचार, सर्व सुविधा एकाच ठिकाणी. मुख्यमंत्री सहाय्यता निधी, महात्मा फुले जन आरोग्य आणि बांधकाम कामगार आरोग्य या योजनांखाली सर्व उपचार व सुविधा मोफत. कमी खर्च, अनुभवी डॉक्टरांची टीम आणि माणुसकीची साथ हीच आमची खरी ओळख. तुमच्या व तुमच्या कुटुंबाच्या उत्तम आरोग्यासाठी आजच भेट द्या. आमचा पत्ता पेठ सांगली रोड, माई हुंडाई शोरूम जवळ, लक्ष्मीनारायण सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ईश्वरपूर. खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा आणि आपली अपॉइंटमेंट आत्ताच बुक करा.